वेळेचं बंधन आहे सांगितलेलं आहे आणि बुवा पण म्हटले आज 15 म्हणजे झाले आता 16 12 गेले ना 12 वाजतात बुवांचे 12 वाजवणार आणि 16 17 17 आहे आणि 18ला बारी निवांत अगदी दिलखुलास गायची असते तशी बारी थिएटरच्या बारींना थोडासा वेळ बुवाने थोडासा जास्तच घेतला असू द्या त्यांच्या पद्धतीने म्हणून पण बक्षीस आहे सन्माननीय दादा सुशांत दादा शिंदे पोलादपूर वरगिरी यांच्या वतीनं बक्षीस आहे आणि बक्षीस देताना आपली स्तवन त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलेले आहे आणि स्तवनामध्ये त्यांनी या ठिकाणी 2 शब्द लिहून पाठवले आहेत म्हणायचं आहे त्यांना सांगितलं त्यांनी बहारदार बक्षीस आहे इतिहास हा शोभण्यासारखा आहे इतिहास हा शोभण्यासारखा माझे शब्द वेगळे आहेत त्यांचे वेगळे आहेत बुवा होणार नाही सचिन कदम सारखा त्यांचे शब्द हे माझं दादांकडून बक्षीस आहे दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र सामन्यामध्ये जीवन बुवा ठेव सचिन बुवा सारखा नुसते बांगलादेश बरोबर लढू नको ऑस्ट्रेलिया बरोबर लढायची हिंमत लागते हा आणि सचिन बुवा इंडिया मध्ये जन्माला आला असला तरी शक्ती तुऱ्यातला ऑस्ट्रेलिया आहे आणि तुझ्याशी तसाच पाहिजे मी संदीप बुवाला कमजोर नाही म्हटलं परंतु तुमच्या लोकांनी मला सांगितलं मालकर बुवांना संदीप बुवांना हे असा बोलतो तसा बोलतो म्हणून त्यांना म्हटलं हा संदीप माझी गरीब काय आहे मी संदीप नाही हा मी तुला पुढी बांधली तुझी मी आकड्यावर तुला भेटायचो नाही आहे हे त्यांना सांगितलेलं आहे म्हणून चला असू द्या बुवा थोडक्यात देतोय तुम्हाला थोडक्यात आणि बाकीची कसं तुम्ही सारखं सांगता ना माझी दुसरी बारी आहे दुसरी बारी आहे दुसरी बारी आहे काही नाही बुवा काय म्हणतो करणार नाही कुच करणार नाही कुच पण बोलला तेवढा उंच करणार नाही कुच टंगाव 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 आपल्याशी नाही करायचं पुढे बांधील ना अशी आयुष्यभर सुटायची नाही पुढे लक्षात ठेवा सचिन बुवा म्हणतात हा आणि म्हणून ऐका कोणाकोणाची गरज काय म्हणतात आता त्यांनी आणखीन सांगितलं की कलाकारांना आता बघा मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलंय माणसं जोडायला खूप वेळ लागतो सुशांतला जोडायला खूप वेळ लागतो तोडायला एक क्षण पुरेसा मग खेड तालुक्यातील नवे तर माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक कलाकार मी जोडले अनेक लोकांनी माझे आज जे मोहमकडे वाजवलेत ना माझ्याकडे पण वाजवले पण त्यांचं कुणाचं 500 1000 काय शिल्लक असतील तर त्यांनी मला जरूर सांगावं बुवाला सांगण्यापेक्षा मला सांगा याला कशाला सांगताय तुम्ही मला सांगा ना तुमचे काय शिल्लक असतील तर तुम्ही येऊन मागा नाही जरूर मागायचे काही बोलायचं नाही बुवा तू 500 नाही 1000 नाही 1500 दे 2000 दे ते तुझं आहे त्यांचे कोणाची शिल्लक असतील तर त्यांनी जरूर सांगावं मला इथं सांगतो रंगमंचावर आज कोणाचे वाढदिवस माझ्या तालुक्यातले आहेत ते आवर्जून सांगतो सुशांत आवर्जून या ठिकाणी पानबुडी कला मंच सन्मान्य धारीकर अध्यक्ष आमचे कारकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कोकमकर दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे सुशांत दादा शिंदे दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक बघा ऐका तर हे बुवांच्या सगळ्या गोष्टी मी नाही बोलत मला मी भरपूर पॉइंट काढले आवर्जून वरती नाव थोडासा दुल्हे का सेहरा सुहाना लगता है एकच गाणं गाणं मॅडम आज वेळ नाही
मला म्हणतो ताकद दाखवतो. दाखव ताकद तुझी. पोट वाढलाय तेवढा बघ, पोट कमी कर, मग ताकद दाखव. पहिला चालायची. अरे अशी काढीत ना, अशी 18 तारखेला राजापुरात तोंड दाखवायचा आघाडी ठेवला. आज सांगतोय तुला, तयारी करून ये. मोठी तयारी कर. बघा म्हणतो घालवायची पाळी, म्हणतो घालायची पाळी येणार. श्राद्ध घालायची पाळी. वा, माझ्या बापाचं मी घाली, तुझ्या बापाचं तू घाल. माझ्या बापाचं मी घाली, तुझ्या बापाचं तुलाच घालायला लागणार. मी नाही त्याला खाऊ देणार, तुलाच द्यायला लागणार. मुद्दाम सांगतोय यांनी बोलले म्हणून. मला म्हणतो गणाने जन्म दिला. गणात म्हणतो शेर, गणाचा शेर. गणाने जन्म दिला आणि आईला कुठे ठेवलीस? अरे आईने जन्म दिला तुला, तेव्हा हे चतुर्या पाहिलीस. गणात कसा जन्म दिला? यस 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 सर, यस सर, यस सर, घेतो, यस सर. वा, राजापुरात तोंड दाखवायचा भाटांना 18 टाकायला. किती जोर लाव, किती जोर लाव. आणि माझ्याशी बारी पण करणार आहेस तुला, हे पण सांगतोय. आणि नाही गेलीस तरी फरक नाही मला. माझ्याकडे कार्यक्रम आहे, चांगले कार्यक्रम आहेत. तुझ्या जेव्हा मी नाही, माझ्या जेव्हा तू आहेस, एवढं लक्षात ठेव. तुझ्या जेव्हा मी नाही. लिहून ठेव, लिहून ठेव, हे लिहून ठेव. तुझ्या चेल्ल्याच्या पंड्यांना सांग, यांना बोलतायत ना मागणा त्यांना सांग, यांना मी देत नाही. आणि म्हणून सांगतोय ऐका, गण आता तो मी देत नाही. सुंदर गण गायलाय, चांगला गण गायलाय. गणाला कापायची नसते. वा, दोन सांगतात वोका आणि बोका, फरक सांगतात मला. हे मला परवाच्या वारीत म्हणतात चॅलेंज आणि चॅलेंज. शिक शिक शिक, ए कुत्र्या, चॅलेंज चॅलेंज. त्या तुझ्या पुण्याला चमच्याला सांग चॅलेंज आणि चॅलेंज. फरक आहे. बोका आणि बोका आपल्या म्हणजे शुद्ध भाषेत बोका आणि गावठी भाषेत आपल्या बोका. तूच तो बोका. थोडक्यात उत्तर देतोय. मला म्हणतो नेहमी तुम्ही खोटं बोलता. मला म्हणतो तरी मी अजून जगलोय आणि हा नेहमी खरा बोलतो. काय शहाणा बोल, नेहमी खरा बोलतो. ऐका, म्हणतो तुझ्या टोपीत काय लपलंय मला माहिती आहे, ते सांग एकदा लोकांना. तुम्ही बुवा कसा होते मला माहिती आहे, ते सांग एकदा लोकांना ना. बघू काल बसतं परवा बसतं म्हणते, मग ते एकदा लोकांना सांग ना माझ्या टोपीत काय लपलंय किंवा मी कसा आहे, मी काय आहे, सांग ना लोकांना. गाण्यात सांग, गाण्यात सांग. गाण्यातच तुला दिलंय उत्तर परवा आणि ते तुम्हाला जमलेलं नाही. कुणाची नाव नाही. खेळचे कलाकार आणले, भाड्याचेच आणलेले आहेत, भाड्या. मला म्हणतोस कमवून आलेस का जमवून आलेस? परवा म्हणतोय मला. आज कसं आणलेस तू? आज कसं आणलंयस? मग आता हमारी म्हणजे कसं तुमचाच बुवा, तुमचा डाव तुमच्या उलटलेला आहे. आज हे लक्षात ठेवा, कार्यक्रम आहे. कधी कुठली बाजू कधी कमी पडेल सांगू शकत नाही. तरी पण तुम्ही माझे मित्र, तुम्हाला मित्र म्हणूनच घेणार आहे का? शेर म्हणतात मावशी उठली आणि कानाने निटकून निरखून पाहिजे. काय काय शेरला काय तुमच्या म्हणजे यमक वळी काय काय आहे काय? बघा गवळण म्हणतात माझ्या भीमान वरती लावतो. माझ्या भीमान बाय जगवली जगतात मोठी. त्याच्यानंतर कोणाची रेकॉर्डिंग आहे का ज्यांनी ज्यांनी केली किंवा आताच्या मंडळाने निश्चितपणे केला असेल, निश्चितपणे घेतो म्हणतो. घेतो ह्याला राधेला बोलतोय का कृष्णाला बोलतोय ह्याचा भान आहे का? ह्याला पाणी नाही जास्त आला, कमी नाही झाला पाणी. मी मुद्दाम नाही बोलत त्याला. पाणी याचं पाणी टाकणारं कमजोर आहे. ह्यांना आपण बाईला बोलायचं, राधेला बोलायचं आहे का कृष्णाला बोलायचं आहे? याने बोल घेतो घेतो घालून घेते नाही म्हणा, घेतो म्हणतो. आणि हे मला शिकवतात बुवा तुम्हाला घेतो 18ला चांगला तुम्हाला घेतो. बघा तुम्ही परत नाही बारी करायची माझ्याशी. म्हणून परवा एक गाणं दिलं
परवा गाडी दिलं मॅडम नक्की निश्चित पण सांगतो थोडा ऐका आजचा दिवस बघा त्यांना पण शेवटीला काही गोष्टी आहेत आणि मग ते भाडं वाढत जाणार ते मला करायचं नाही बुवासारखा मी नाही एवढा नालायक मी नाही मी तेवढा बलबुद्धी नाही कारण ते स्वतः सांगतात मी नाही बोललो त्याला 7वी शिकलेले म्हणून बुवा स्वतः मान्य केला रेकॉर्डिंगला आहे मी 7वी शिकलेला आहे बुवानी मान्य केले मग त्याला कुठल्या नशेत बोलले का कुठल्या भाषेत बोलले ते त्यांचं तरी ठरवायचं आहे ते मी बोललेलो नाही ते त्यांनी परवाच्या बारीमध्ये बोलले मी 7वी शिकलेलो मी माझं शिक्षण नाही सांगितलं की मी एवढा शिकलोय पण संस्कार आपले सांगतात की आपण काय आहे समाजामध्ये आपले संस्कार सांगतात आणि बुवांचे संस्कार असे आहेत बघितलं ना हे असे लंगडे संस्कारांचे म्हणून हे यांना देवान दिलाय कारण देव पण बघतो देव 36 गुण कोणाला देत नाही का नाही कारण मातर ह्याला पण दिला असतं ना जास्त तर हा मातला असता म्हणून याला असा बनवलाय लक्षात ठेवा तुला सांगितलं अजून काम कर 18 तारीख येऊ दे आणि म्हणून पहिलं गाणं नवीन घेणार आज नवीन याला दिलं होतं सांगतो भानुला हा तुझा भानुला वेळ झाला दर वेळ झाला वाया गेला सुनी ज्ञानाची रास माझा बाप मी घेऊन फिरतो तुला कोणी घेऊन सांगितलं कळलं फिर मला बोलले तुला सांगितलंय घरात घेऊन पोच त्याला तुला कडव घेऊन फिरायला सांगितला बारीला प्रत्येक कुठल्या जगात कोणी सांगितलं बापाला आई बापाला घरात चांगली सुखात ठेवायची तो म्हणतो मी चुती आहे काय म्हणतो तू चुत्याच आहेस बुवा तुला आज सांगतो मला विचारतोय हा बारीमध्ये दुसऱ्या बुवा मी चुत्या आहे काय माझा बापूस मी घेऊन फिरतो मी चुत्या आहे काय तू चुत्याच आहेस बुवा अरे बापाला आणि आई बापाला घरात सांभाळायचे असते म्हणून त्याला मी उत्तर दिलं त्याच्यावर प्रश्न मी केला आणि हे गाणं मी महाभारतातलं गायलं सांगतो भानुला हा तुझा तानुला वेडा झाला वाया गेला असूनही ज्ञानाची रास तुझ्या नावाचा केला ज्ञान पुरा सत्यानाश त्याच्या उत्तर काय मला बुवा देतात उत्तर त्याचं आहे बारीमध्ये ऐका उत्तर आहे त्यांचं म्हणतात की भानुमतीला मी बाण मारला अरे मेल्या भानुमती कुठे गेली होती महाभारताच्या युद्धात लढायला ती घरात होती येडे चाळे तुम्हाला ना तुमच्या बुद्धीला पूर्ण झालाय बुवा तुम्ही पागल झाले तुम्ही आणि काही दिवसांत तुम्ही त्या कोंड्यात ना पागलसारखी फिरणार बहुतेक मला असं वाटतं दुसरं उत्तर तुम्ही दिलंय मला माझ्या दुसऱ्या गाण्याला मी म्हटलंय बुवा ना हो बक्षीस काय वाजवून तंबुरा बक्षीस आलेलं आहे आणि हे गाणं पण मी त्याला गायलं बुवाला परवा पण बुवाने उत्तर जे दिले ना शपथ ह्या बुवांच्या बुद्धीची कीव येते मला यांचं काम नाही होऊ शकते शपथ सांगतो हे फक्त शिपुर्डेगिरी करणार हे फक्त बाजू मारून देणार फक्त यांच्याकडे दम नाही माझ्या गाण्यात उत्तर द्यायचं हा तुझा बाप आहे आजोबा घेऊन जाऊ आणि माझ्या गाण्याची उत्तर दे चल बाबाला पण कळवते घेऊन फिर रोज रोज प्रत्येक फिर आज पण सांगतो तुला 18 तारखेला अशी गाडींना शपथ सांगतो बघा शक्ती तुला सोडून देईल माझ्यासोबत आज तुला सांगतो थोडक्यात बारी आणि आज नवीन गाणं नवीन देण्याची पद्धत बघ कशी आहे ती नवीन गाणं कसा तुला रस्त्यावर नाही आणली तर सचिन बुवासाला नाव नाही माझं तुला रस्त्यावर नाही आणली पण शास्त्र बोललं बसायचं आहे का काय म्हणतोय सुज्ञानाचा निर्मळ झरा अरे सुज्ञानाचा निर्मळ झरा भीमासारखा माणूस खरा पुन्हा जन्म येईल का माझ्या भीमराया वाणी कोणी पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी कोणी पुढारी होईल का
बुवाना एका मुकड्यात धारण करतात आणि विषय संपवतोय. ते उत्तर लय मोठा बापाला घेऊन फिरतोस ना, त्याला पण घेऊन या ठरणार केला आणि त्याला सांग कोण सचिन कोण परत असा विषय दिला. आणखीन विषय असा दिला त्याच्याला बरं नको लय तंबोर नको 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 माऊली नको. ऐका नवीन विषय आहे का, नवीन विषय आहे का. सुशांत दादा पुन्हा 200 रुपये आले. वाजवीन तंबोरा, याचा तंबोरा लय वेळा वाजवला मी काय म्हणतोय. म्हणून मुद्दा सांगितलंय याला दुसरा बुवा नाही. हे मालकरांचे परकर फाडत बसणार फक्त. हे बोललेत परवा, पण हे ना मी दिलेला अजून चान्स होतं. फक्त हे असेच बोलत राहणार उसनी आहे डालून. यांच्याकडे माझ्यासाठी बोलला विषय नाही आणि माझ्या विषयावर यांच्याकडे उत्तर नाही. 200 रुपयांचं पारितोषिक. ऐका विषय कसा येतोय बघा. धनी हा माझा होता ग राजा, धनी हा माझा होता ग राजा, जगायचा बदाम पिस्त्यावर. बदाम पिस्ता खाऊन पोट एवढा वाढला. आता बदाम पिस्त्याने वाढलाय का नुसता पाणी पिऊन वाढलाय काय माहिती. 7वी शिकलेला बुवा याला इंग्लिश नि गावठी मधला फरक नाही कळत म्हणून सांगतोय. धनी हा माझा होता ग राजा, सगायचा बदाम पिस्त्यावर. बायका पोरा नाही कोण सस्त्यावर, बायका पोरा नाही कोण सस्त्यावर. भीक मागतोय आता हस्त्यावर, बायका पोरा नाही कोण सस्त्यावर. भीक मागतोय आता रस्त्यावर, पोरा नाही कोण रस्त्यावर. सस्त्यावर भीक मागतोय आता रस्त्यावर. धनी हा माझा होता ग राजा, धनी हा माझा होता ग राजा, सगाईचा बदाम पिस्त्यावर. बायका पोरा नाही कोण सस्त्यावर, मागतोय आता रस्त्यावर. बायका पोरा नाही कोण सस्त्यावर, मागतोय आता रस्त्यावर. बायका पोरा नवी कोण रस्त्यावर, भीक मागतोय आता रस्त्यावर. बायका पोरा नवी कोण सस्त्यावर, भीक मागतोय आता रस्त्यावर. बायका पोरा नवी कोण सस्त्यावर, भीक मागतोय आता रस्त्यावर. हो नको नको विषय आठवण केला पटवी वा. आणि याचं उत्तर घेऊन या. तुम्हाला आज दिलाय असं कोण देत नाही. असं समोरच्या शायराला शिकवणारा कोण शाहीर नाही. आणि माझी जर निंदा कराल ना तर तुम्हाला नरकात पण नाही, नरकापेक्षा आणखी खाली कुठे जागा असेल ना तिथं भेटेल तुम्हाला. शपथ सांगतो. माझी जर निंदा कराल तर तुम्हाला एवढंच जाऊन सगळं देऊन एवढा तुमचा मानमोठेपणा करून मी तुम्हाला पहिल्या बारीत सगळा आवजाव करून तुम्ही दुसऱ्या बारीत खूप खातायच कारण तुम्हाला सवय आहे. आणि म्हणून तुम्हाला दिलाय विषय, या विषयाचं विश्लेषण निश्चितपणे 18 तारखेला करीन. सगळ्याचा मुळामुळाचा उद्धार माझा बाप करताना तुमच्या आजा पंजासकड उद्धार करीन. तेव्हाच येईन तिथून राजापुरातून एवढं सांगतो. दुसरी बारी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.